नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंगोट आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. तर चला तर बघ की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतात. दर जे आहेत 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून काळ्या भरताच्या वांग्याचे दर पाहायला मिळते. आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा बदल काळ्या भरताच्या वांग्यासाठी पाहायला मिळते. पुणेरी गवारची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये. पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरची दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज फ्लावरसाठी पाहायला मिळते. जळगावंग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जळगावंगासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून जळगावंग्याचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला मिरचीसाठी 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून हे शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटी पाहू शकता. किडलेल्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता खराब क्वालिटीच्या आल्यासाठी साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर चांगले थोडेसे कवळ्या आल्यासाठी 35 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते. आल्याची क्वालिटी पाहू शकता. आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार आल्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. मुळ्याची क्वालिटी पाहू शकता. हलक्या क्वालिटीमध्ये मुळा पाहायला मिळते. तर साधारणतः हलक्या क्वालिटी 5 रुपयापासून मुळ्याचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकित दर मुळ्यासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये मुळ्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते कालपासून थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. शेपूची क्वालिटी पाहू शकता. तर हलक्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकित दर शेपूसाठी पाहायला मिळते. आवक पाहू शकता. त्याचबरोबर मेथीची आवक आज आपल्याला कमी पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकित दर मेथीसाठी देखील पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी G4 मिरचीसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर G4 मिरचीसाठी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्वाला मिरचीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकित दर आज पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात.
आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते. दोडक्याची आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते. तर साधारणतः 15 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला मिळते. आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता थोडीशी दोडक्यासाठी पाहायला मिळते. भेंडीची आवक पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती घसरण टोमॅटोसाठी झाली पाहायला मिळते. गाजरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर जे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात. फाफडाची क्वालिटी बघू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर फाफडासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाच्या दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते. शेवग्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून शेवग्या शेंगाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. आवक मोठ्या वरती कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी शेवग्या शेंगासाठी पाहायला मिळते. बेटाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून बेटाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. काकडीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता. पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हिरव्या चायना काकडीचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज हिरव्या चायनाच्या काकडीसाठी दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी आज तेजी चायना काकडीसाठी पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला मिळतात. बरेच दिवसापासून वांग्याच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते. आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात. आवक दिवसेंदिवस आपल्याला थोडीफार वाढताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडे कमी होताना पाहायला मिळतात. राजमाची आवक पाहू शकता. तर मोठे शेंगा आपल्याला राजमाची पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात.
डांगरची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला डांगरची आवक पाहायला मध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर डांगरसाठी पाहायला मध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. आवक थोडीफार वाढताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात.